जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांनी आज विधानसभेमध्ये एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलंय। पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाणार आहे। तसंच दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल। यावेळी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांच्या समर्थनार्थ एकमताने ठराव मंजूर केला जाऊ शकतो। सकाळी 10:30 वाजता अधिवेशनाचं विशेष सत्र सुरू होणार आहे। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरे यंत्रणांनी उद्ध्वस्त केली आहेत। आज काय कारवाई होणार याकडे देखील लक्ष आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, आज एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय। कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे या अधिवेशनात आणि आज काय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की आज जवळपास पहलगामच्या या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा होतोय आणि एका आठवड्यानंतर देखील आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। ठिकठिकाणी संपूर्ण जे चेकपॉइंट्स आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर याच संपूर्ण घटनेच्या निमित्ताने इथल्या गव्हर्नर्स यांनी एक दिवसीय अधिवेशन बोलवलेलं आहे। या अधिवेशनात प्रामुख्याने जी पर्यटन स्थळं आहेत काश्मीरमधली ती कशा पद्धतीने सुरक्षित करता येईल यावरती चर्चा होईल, शोक प्रस्ताव होईल आणि या घटनेच्या निषेधार्थ देखील 2 मिनिटं उभं राहून मौन बाळगलं जाईल। त्याचबरोबर JNK पोलीस आणखी कुठल्या ठिकाणी तैनात करणं गरजेचं आहे जेणेकरून असे जे दहशतवादी हल्ले होतात किंवा जी संशयास्पद गाव आहेत ज्यातनं या दहशतवाद्यांना खतपाणी दिलं जातं या संदर्भात देखील विचारविनिमय केला जाईल। दुसरीकडे आपण पाहतोय की या घटनेनंतर आणखी 2 महत्त्वाच्या समोर आलेल्या आहेत की ज्या पद्धतीने दहशतवाद्यांची 9 घरं ही पाडण्यात आलेली आहे। सो त्यांची काही लिंक्स आहेत याचा देखील तपास जम्मू काश्मीर पोलिसांनी सुरू केलेला आहे। जी एकूणच संघटना आहे ज्यांनी या संपूर्ण हल्ल्याचा जबाबदारी स्वीकारलेली आहे, काश्मीर रेजिस्टन्स फ्रंट म्हणून आहे, त्यांच्यामधून एक धमकीचा मेसेज आलेला आहे सरकारसाठी की ज्या पद्धतीने दहशतवाद्यांची घरं पाडली जात आहेत तशाच पद्धतीने तुमच्या कुटुंबियांना देखील टार्गेट केलं जाणार आहे। त्यामुळे याच हल्ल्याला कुठेतरी भारताने आक्रमक उत्तर दिल्यानंतर आता दहशतवादी संघटनांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। दुसरीकडे काश्मीर बॉर्डरवरती POKच्या इथे सीज फायरचं उल्लंघन देखील करण्यात आलेलं आहे। 27 आणि 28च्या मध्यरात्री पाकिस्तानकडनं हे सीज फायरचं उल्लंघन देखील करण्यात आलेलं आहे। एकूणच या घडामोडी सध्या काश्मीरमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। काल पण अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेले होते। 400हून अधिक जण जे संशयित आहेत या हल्ल्याशी संबंधित आहेत किंवा दहशतवादी संघटनांना मदत करत असतात यांच्या देखील चौकशा सुरू केलेल्या आहेत। जे दहशतवाद्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशा देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणचे जे हॉटेल्स आहेत त्याचबरोबर टुरिस्ट गाईड्स आहेत किंवा ST स्टँड्स इथले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गस्त घालून त्या ठिकाणी देखील व्हेरीफाय केले जात आहेत अनेक गोष्टी। त्यामुळे एकूणच काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अजून ही सर्च ऑपरेशन हे सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित सूरज, सोबत रहा, आणखी काही अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।